घ्यावं हे आपल्याला त्याचं ज्ञान आहे. म्हणून ते बीज आपण भूमीमध्ये पेरलं आणि ते बीज भूमीमध्ये पेरल्यानंतर आपण असं म्हणू शकतो का ते बीज वाया जाईल असं म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. का म्हणू शकत नाही? माऊली सांगतात की तुम्ही याच्यासाठी म्हणू शकत नाही की एका बीजापासून तुम्हाला हजारो बियांची लाखो बियांची काय होत असते तर उत्पत्ती होते आणि त्यापासून तुमचा घर संसार काय होतो चांगला चालतो. तुमच्या घरी जे अतिथी येणारे आहेत त्यांचा तुम्हाला सन्मान करता येतो. आपल्याला या ठिकाणी सुंदर असे या भव्य दिव्य नियोजनामध्ये सप्ताहामध्ये मच्छिंद्रनाथावरती आपल्याला काय करता येतं? दान करता येतं. अन्नदान असेल पैसा दान असेल आपल्याला या ठिकाणी आणून देता येतं. आपल्या मुलांचं आपल्याला शिक्षण करता येतं. कशाद्वारे? आपण जे बीज भूमीमध्ये पेरलेलं आहे त्यापासून आपला संसार चांगला चालतो. एका बीजापासून आपल्याला लाखो बियांची हजारो बियांची काय होते उत्पत्ती होते. माऊली ज्ञानोबा सांगतात की तुम्ही असं म्हणू शकत नाही की ते वाया गेलं. का म्हणू शकत नाही की का निर्वाळले भूमी पेरिले तरी ते सांडी विखूर गेले म्हणून काही. तुम्हाला त्यापासून काय आहे तर तुमचा फायदा आहे म्हणून तुम्ही म्हणू शकत नाही. एक बीज केला नाश मग भोगिले कणीस. एका बीजाचा नाश केल्यानंतर आपल्याला काय होतात कितीतरी आपल्याला कंस भेटतात आणि आपण त्याचं खळं करून मार्केटमध्ये नेतो आणि मार्केटमध्ये नेल्यानंतर आपल्याला त्यापासून पैसा भेटतो आणि आपली उपजीविका काय होते तर त्यापासून चालू राहते. म्हणून माऊली सांगतात की जे बीज भुई खोविले ते वरीची रुक झाले तैसे इंद्रियाद्वारे फाकले अंतरीची की. जे बीज तुम्ही भुईमध्ये जमिनीमध्ये टाकलेलं आहे ते वर आलं आणि वर आल्यानंतर तुम्हाला कळतं उगल्यानंतर हे बीज नेमकी कसं आहे याचा कोंब कशा प्रकारे आहे याची उत्पत्ती याचं उत्पादन आपल्याला किती होऊ शकतं तो कोंब सांगतो. म्हणून भूमीचं काय आहे महत्व आहे. ज्ञानोबा सांगतात की का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव नाना उचित आचार गौरव सुकुली नाचे. म्हणून भूमी त्यासाठी महत्वाची आहे. एक मन आहे घराची काळा कोण सांगतं तर तुमचं अंगण सांगतं. म्हणून अंगणामध्ये प्रवेश केल्यानंतर ही भूमी कशी आहे यामध्ये पाय टाकल्यानंतर ही भूमी कशी आहे आपल्याला कळतं. ज्या प्रकारे आपण या मच्छिंद्रनाथांच्या भूमीमध्ये स्पर्श केल्यानंतर तुमच्या विचारामध्ये लगेच काय होतो तर बदल होतो. या ठिकाणी काय आहे कीर्तन आहे हरिपाठ आहे कथा आहे सुंदर असे भव्य दिव्य काय आहे त्या ठिकाणी कार्यक्रम आहेत. तुमच्या मनामधले नको ते विचार काय होतात नाहीशे होतात आणि चांगले विचार तुमच्या मनामध्ये येतात. हे कशाचं महत्व आहे तर हे मच्छिंद्रनाथांच्या भूमीचं हे महत्व आहे. म्हणून निवडावे तन